बातमी आहे सोन्या चांदीच्या दरासंदर्भातली। सोने आणि चांदीच्या दरातल्या तेजीचा बुडबुड आता फुटलेला आहे आणि ऐतिहासिक उंचीवरील सोनं चांदी दरामध्ये एक मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळतंय। चांदी 85,000 रुपयांनी घसरली आहे, तर सोन्याचे दर सुद्धा 25,000 स्वस्त झालेले आहेत आणि गुंतवणूकदारांच्या नफा वसुलीच्या धडाक्याने आता दर गडगडलेले असल्याचं कळत आहे। सोने आणि चांदीच्या दरातल्या तेजीला मोठा ब्रेक लागलाय। मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर 24 तासात चांदीच्या दरामध्ये 85,000 रुपयांची घसरण झाल्याचं पाहायला मिळतंय, तर MCX वर सोन्याच्या दरामध्ये 25,000 रुपयांची घसरण झाल्याचं दिसून येतंय। राज्यातील सोने आणि चांदी खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे। बघा, नुकताच धोंड्याचा महिना संपून गेलेला आहे, त्यातच आता सोन्या चांदीचे दर मोठ्या प्रमाणामध्ये कोसळलेले आहेत। सोन्या चांदीचे दर कोसळल्यामुळे ग्राहक आता प्रचंड खुश झालेले आहेत, कारण भरपूर दिवसांपासून सोन्या चांदीचे दर गगनाला भिडलेले होते, परंतु आज अचानक आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमधून आणि जागतिक बाजारपेठेमधून अशी एक बातमी समोर आलेले आहे की त्या बातमीमुळे सोन्या चांदीच्या दरामध्ये प्रचंड घसरण होत आहे। त्यामुळे जर तुम्ही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल किंवा तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल किंवा तुम्हाला सोन्यामध्ये गुंतवणूक करायची असेल, तर तुमच्यासाठी ही बातमी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी ठरत आहे। आता बघा, ग्राहकांना विचार करायला गेला तर सोन्याने मागच्या काही दिवसांपासून एक भला डोंगर तयार केलेला होता, परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेला तर सोन्याचा डोंगर आता ढासळलेला आहे, कारण अमेरिका, इराण आणि इस्रायल या 3 देशांमध्ये मागच्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणामध्ये युद्ध सुरू होतं, तर ते युद्ध आता संपत आलेलं आहे। हे युद्ध संपत आल्यामुळे आता सोन्याची आयात निर्यात सुरू झालेली आहे। म्हणजेच सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर बाजारामध्ये आता प्रचंड सोनं उपलब्ध आहे आणि बाजारामध्ये प्रचंड सोनं उपलब्ध असल्यामुळे मित्रांनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की काही दिवसांपूर्वी आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी सर्व ग्राहकांना सांगितले होते की 1 वर्ष सोनं खरेदी करू नका, आणि ग्राहकांनी सुद्धा खरेदी करण्याचं थांबवलेलं होतं। म्हणजेच ग्राहकांनी सोनं खरेदी करण्याकडे पाठ फिरवलेली होते, त्यामुळे बाजारामध्ये सोन्याचा साठा मोठ्या प्रमाणामध्ये शिल्लक झालेला होता। म्हणजेच मित्रांनो, विचार करायला गेला तर सोन्याची आयात निर्यात सुरू झाल्यामुळे बाजारामध्ये प्रचंड सोनं होतं आणि मोदी साहेबांनी सांगितल्यामुळे बाजारामध्ये प्रचंड सोनं उपलब्ध होतं। म्हणजेच मागच्या काही महिन्यांपासून सराफांच्या दुकानांमध्ये जास्त ग्राहक सोनं खरेदी करण्यासाठी जात नव्हते। फक्त ज्यांच्या घरामध्ये लग्न कार्य असेल, ज्यांना अर्जंटमध्ये सोनं खरेदी करायचं होतं, तेवढेच ग्राहक फक्त खरेदी करत होते। परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेला तर सोन्या चांदीच्या दरामध्ये प्रचंड घसरण झालेली आहे। त्यामुळे आता सर्वसामान्य ग्राहक, मध्यमवर्गीय ग्राहक आणि श्रीमंत ग्राहक सुद्धा सराफांच्या दुकानांमध्ये आता प्रचंड गर्दी करत आहेत। म्हणजेच विचार करायला गेला तर भरपूर दिवसांपासून ग्राहक वाट बघत होते, परंतु अखेर आता ग्राहकांची भरपूर दिवसांची इच्छा पूर्ण होत आहे। आता बघा, तुम्हाला सुद्धा माहिती असेल, मागचा महिना धोंड्याचा महिना होता, तर या धोंड्याच्या महिन्यामध्ये कोणीही जास्त सोनं खरेदी केलेलं नव्हता, परंतु आता धोंड्याचा महिना संपल्यापासून ग्राहकांनी सोने खरेदी करायला सुरुवात केलेली आहे, कारण अमेरिकेतून अशी एक बातमी समोर आलेली आहे की त्या बातमीमुळे राज्यातील सर्वसामान्य ग्राहकांना, म्हणजेच सोनं खरेदी करणाऱ्या ग्राहकांना, सोन्यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांना आणि सोनं खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळालेला आहे। आता बघा ग्राहकांनो, एकंदरीत आज 24 कॅरेट सोन्याचा दर काय आहे, 22 कॅरेट सोन्याचा दर काय आहे, 18 कॅरेट सोन्याचा दर काय आहे, यासोबत ग्राहकांनो आज अर्धा किलो चांदीचा दर, 1 किलो चांदीचा दर काय आहे ते आपण सविस्तर पद्धतीने आता पाहून घेऊया। त्यामुळे ग्राहकांनो, जर तुम्ही सोनं खरेदी करणारे ग्राहक असेल, सोन्यामध्ये गुंतवणूक करणारे ग्राहक असेल किंवा लग्न सराईसाठी सोनं खरेदी करण्याचा तुम्ही विचार करत असाल, तर तुमच्यासाठी ही बातमी सर्वात मोठी आणि दिलासा देणारी बातमी ठरत आहे। आता बघा ग्राहकांना, एकंदरीत आता आपण पाहून घेऊयात की आज तुमच्या जिल्ह्यामध्ये, तुमच्या तालुक्यामध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर काय आहे, जेणेकरून जर तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल, चांदी खरेदी करायचं असेल, तर तुम्हाला सुद्धा समजून जाईल की तुमच्या जिल्ह्यामध्ये, तुमच्या तालुक्यामध्ये आज सोन्या चांदीचा दर काय आहे। कारण
कारण ग्राहकांना विचार करायला गेला तर मागच्या काही महिन्यांपासून सोन्याचे दर हे गगनाला भिडलेले होते। त्यामुळे सर्वसामान्य ग्राहक सोन्याची खरेदी करत नव्हते, मध्यमवर्गीय ग्राहक सुद्धा सोन्याची खरेदी करत नव्हते। परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेला तर राज्यामध्ये अशा काही घडामोडी झालेल्या आहेत आणि आपल्या देशामध्ये सुद्धा अशा काही हालचाली सुरू झालेल्या आहेत। त्यामुळे सोन्या चांदीचे दर प्रचंड कोसळत आहेत। बघा, विचार करायला गेला तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये आणि जागतिक बाजारपेठेमध्ये अशा काही घडामोडी सुरू झालेल्या आहेत। त्या घडामोडींचा परिणाम थेट सोन्या चांदीच्या दरावरती पाहायला मिळत आहे। म्हणजेच मित्रांनो, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमधून आणि जागतिक बाजारपेठेमधून अशा काही बातम्या समोर आलेल्या आहेत। त्यामुळे सोन्या चांदीचे दर आता प्रचंड कोसळत आहे। त्यामुळे जर तुम्ही सोनं खरेदी करणारे ग्राहक असाल तर तुम्हाला दिलासा मिळत आहे। जर तुम्ही सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करणारे ग्राहक असाल तर तुम्हाला सुद्धा दिलासा मिळत आहे। तर एकंदरीत ग्राहकांना आज 24 कॅरेट सोन्याचा दर, 22 कॅरेट सोन्याचा दर, 18 कॅरेट सोन्याचा दर, आज प्रति किलो चांदीचा दर, अर्धा किलो चांदीचा दर किती आज रुपयांवरती आलेला आहे तेच तुम्हाला आता सांगत आहे। त्यामुळे जर तुम्ही सर्वसामान्य ग्राहक असाल, तुम्ही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल, सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला आता खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे। तुमचे भरपूर दिवसांची इच्छा आता पूर्ण होत आहे। परंतु ग्राहकांना आज सोन्याचे दर किती आज रुपयांनी कोसळलेले आहेत। मग तुम्ही कधीपासून सोनं खरेदी करायला सुरुवात करायची आहे जेणेकरून तुम्हाला कमी पैशांमध्ये जास्तीत जास्त सोनं आणि जास्तीत जास्त चांदी मिळून जाईल, हेच आता आपण सविस्तर पद्धतीने पाहत आहोत। आता बघा, ग्राहकांना प्रत्येकाला वाटत असतं की आपल्याकडे थोडं तरी सोनं असायला पाहिजे, परंतु सोन्याचे दर गगनाला भिडलेले होते। विचार करायला गेला तर 2025 सालामध्ये सोन्याने सर्व विक्रम मोडीत काढलेले होते। सोन्याने नवनवीन रेकॉर्ड तयार केलेले होते। 2025 सालामध्ये सोनं मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं होतं। परंतु ग्राहकांना जसं 2026 साल सुरू झालेलं होतं तर 2026 सालाच्या सुरुवातीला सुद्धा सोनं वाढलेलं पाहायला मिळत होतं। परंतु आता नुकताच धोंड्याचा महिना संपून गेलेला आहे। तर या धोंड्याच्या महिन्यामध्ये जास्तीत जास्त सोनं खरेदी केलं जात असतं, परंतु या 2026 सालामध्ये धोंड्याच्या महिन्यामध्ये कमीत कमी सोनं खरेदी केलेलं होतं। कारण पंतप्रधान मोदी साहेब यांनी सर्व ग्राहकांना सांगितलं होतं की कमीत कमी 1 वर्ष सोनं खरेदी करू नका आणि बाहेरच्या देशांमध्ये युद्ध सुरू होतं, त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये सोनं बाजारामध्ये उपलब्ध होतं। परंतु ग्राहकांनी हे सोनं खरेदी केलेलं नव्हतं। परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेला तर बाजारामध्ये सोन्याचा साठा मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध असल्यामुळे आता सोन्याची किंमत घसरलेली आहे, चांदीची किंमत घसरलेली आहे। सोन्या चांदीची किंमत घसरल्यामुळे आता सोन्या चांदीचे दर प्रचंड कोसळत आहेत। ज्या ज्या ग्राहकांना सोनं खरेदी करायचं आहे, चांदी खरेदी करायची आहे, त्या ग्राहकांना आता खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे। त्या ग्राहकांचे सोनं खरेदी करण्याची, चांदी खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होत आहे। मग ग्राहकांना एकंदरीत सोन्याचे आजचे ताजे भाव काय आहेत हेच आता आपण सविस्तर पद्धतीने पाहत आहोत। परंतु ग्राहकांना हे पाहण्याच्या अगोदर सर्वात महत्त्वाची गोष्ट, आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार तुम्ही कधीपासून सोनं खरेदी करायचं आहे। जर तुम्ही आज सोनं खरेदी केलं तर तुमचा फायदा होईल की अजून थोडं दिवस थांबलं तर फायदा होईल, याविषयी सुद्धा महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। ती माहिती सुद्धा आता आपण सविस्तर पद्धतीने पाहत आहोत। आता बघा, ग्राहकांना सोन्या चांदीचे दर कशामुळे घसरत आहेत, अजून किती दिवस सोन्या चांदीचे दर घसरत राहतील, मग तुम्ही कधीपासून खरेदी करायला सुरुवात करायची आहे याविषयी तुम्हाला महत्त्वाची माहिती सांगत आहे। परंतु ग्राहकांना ही माहिती पाहण्याच्या अगोदर सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे। बघा, आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये आणि जागतिक बाजारपेठेमध्ये अशा काही घडामोडी घडलेल्या आहेत। तर त्या घडामोडींमुळे आता सोन्या चांदीचे दर घसरत आहेत। तर ते सोन्या चांदीचे दर अजून किती दिवस घसरतील याविषयी सुद्धा महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे। परंतु ग्राहकांना जर तुम्हाला सोनं आणि चांदी खरेदी करायचं असेल तर आज अनुभवी सराफांनी काय सांगितलेलं आहे, जे वर्षानुवर्ष सोन्याचा व्यापार करतात तर त्या व्यापाऱ्यांनी काय सांगितलेलं आहे, यासोबत अमेरिकेमध्ये सोन्याचा अभ्यास करणारे अभ्यासक आहेत तर त्या अभ्यासकांनी काय सांगितलेलं आहे, म्हणजेच तुम्ही जर सोनं खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी काय सांगण्यात आलेलं आहे आणि ज्यांच्याकडे अगोदरपासून जुनं सोनं आहे आणि जे सोनं मोडायचा विचार करत आहेत त्यांना काय सांगण्यात आलेलं आहे त्याचीच माहिती आता सांगत आहे। तर बघा, ग्राहकांना विचार करायला गेला तर आपण वर्षातून कमीत कमी 1 ग्रॅम सोनं तरी खरेदी करत असतो, परंतु तुम्हाला सुद्धा माहिती असेल की मागच्या काही दिवसांपासून तुम्ही सुद्धा सोनं खरेदी केलेलं नसणार आहे, कारण सोन्याचे दर आणि चांदी
चांदीचे दर हे गगनाला भिडलेले होते. सोन्याने आणि चांदीने ऐतिहासिक पातळी पूर्ण केलेले होते. सोन्याने आणि चांदीने सर्व विक्रम मोडीत काढलेले होते, परंतु अखेर आता ब्रेक लागलेला आहे. आता सोन्याची किंमत आणि चांदीची किंमत प्रचंड घसरलेली आहे. सोन्याची किंमत आणि चांदीची किंमत प्रचंड घसरल्यामुळे आता सर्वसामान्य ग्राहक खुश झालेले आहेत. ग्राहकांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळालेला आहे. ग्राहकांची भरपूर दिवसांची इच्छा आता पूर्ण होत आहे. मग ग्राहकांनो, एकंदरीत सोन्या चांदीचे दर हे किती आज रुपयांनी कोसळलेले आहेत, तुम्ही कधीपासून सोनं आणि चांदी खरेदी करायला सुरुवात करायची आहे याविषयी तुम्हाला आता महत्त्वाची माहिती सांगत आहे. त्यामुळे जर तुम्ही सोनं खरेदी करणारे ग्राहक असाल, चांदी खरेदी करणारे ग्राहक असाल, तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आता ठरत आहे. आता बघा ग्राहकांनो, एकंदरीत आपण सर्वात अगोदर आज 1 ग्रॅम सोन्याचा दर, 10 ग्रॅम सोन्याचा दर म्हणजेच आज प्रत्येक तोळ्या सोन्याचा दर काय आहे, यासोबत आज प्रत्येक किलो चांदीचा दर काय आहे याविषयी आपण महत्त्वाची माहिती आता पाहत आहोत. परंतु ग्राहकांनो, सोन्याचे दर आणि चांदीचे दर कशामुळे घसरत आहेत, अजून किती दिवस सोन्या चांदीचे दर घसरत राहतील याविषयी तुम्हाला महत्त्वाची माहिती सांगत आहे, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि तुमचं सोनं खरेदी करण्याचं स्वप्न, चांदी खरेदी करण्याचं स्वप्न पूर्ण होऊन जाईल. तर बघा ग्राहकांनो, एकंदरीत आता आपण महत्त्वाची माहिती सांगत आहोत. परंतु ग्राहकांनो, सर्वात अगोदर आपण आज 24 कॅरेट सोन्याचा दर, 22 कॅरेट सोन्याचा दर, 18 कॅरेट सोन्याचा दर, यासोबत आज प्रत्येक किलो चांदीचा दर, प्रति अर्धा किलो चांदीचा दर किती आज रुपयांवरती आलेला आहे हे सुद्धा आता आपण पाहत आहोत. परंतु सोन्या चांदीचे आजचे ताजे दर पाहण्याच्या अगोदर ग्राहकांना खऱ्या अर्थाने तुम्हाला दिलासा मिळत आहे, कारण आज अनुभवी स्वरूपाने दिलेल्या माहितीनुसार, वर्षानुवर्ष सोन्याचा व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सोन्या चांदीचे दर का घसरत आहेत, अजून किती दिवस सोन्या चांदीचे दर घसरतील याविषयी आता महत्त्वाची माहिती सांगत आहे. त्यामुळे जर तुम्ही सर्वसामान्य ग्राहक असाल तर तुम्हाला आता खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे. तुमचे सोने खरेदी करण्याची इच्छा आणि चांदी खरेदी करण्याची इच्छा आता पूर्ण होत आहे, कारण मागच्या काही वर्षांपासून सोन्या चांदीचे दर हे प्रचंड वाढलेले होते. सोन्या चांदीने प्रचंड विक्रम गाठलेले होते, सर्व रेकॉर्ड मोडीत काढलेले होते, परंतु अखेर आता सोन्या चांदीची किंमत घसरलेली आहे. सोन्या चांदीच्या दरामध्ये आता प्रचंड घसरण झाल्याचं सुद्धा पाहायला मिळत आहे. तर एकंदरीत आता आपण वेळ न घालवता आजचे ताजे दर पाहून घेऊयात. बघा सध्याच्या स्थितीला आपण सुरुवातीला चांदीचे दर पाहून घेऊयात. बघा आज प्रत्येक किलो चांदीचा दर 2,70,000 रुपयांवरती आलेला आहे. बघा अनुभवी तज्ज्ञांच्या मते चांदीचा दर 4 लाख रुपयांच्या पुढे जाईल असं काही दिवसांपूर्वी सांगण्यात येत होतं, परंतु अखेर चांदी घसरलेली आहे आणि सोन्याचे दर 2 लाखांच्या पुढे जातील असं सुद्धा काही दिवसांपूर्वी सांगण्यात आलेलं होतं. परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर 24 कॅरेट सोन्याचा दर 1,46,000 रुपये, 22 कॅरेट सोन्याचा दर 1,32,000 रुपये, 18 कॅरेट सोन्याचा दर 1,16,000 रुपयापर्यंत आलेला आहे. म्हणजेच सोन्या चांदीच्या दरामध्ये प्रचंड घसरण झालेलं आहे. त्यामुळे जर तुम्ही सर्वसामान्य ग्राहक असाल आणि जर तुम्ही सोनं आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला दिलासा मिळत आहे. बघा ग्राहकांनो, सध्याच्या स्थितीला पाहायला गेला तर मागच्या 8 दिवसांच्या तुलनेमध्ये 3,000 रुपयांची घसरण झालेली आहे. अजून 8 दिवस घसरण होऊ शकते अशी बातमी समोर